हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे। आज आपण पुढचा टॉपिक बनणार आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री। तर MScला तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री म्हणून तुम्हाला फर्स्ट इयरला तुम्हाला जो सब्जेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लिअर केमिस्ट्री म्हणून एक चॅप्टर असणार। आपण याच्या आधी कुठलं बघितलं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केमिकल कायनेटिक्स बघितलं आणि कुठलं पाहिलं होतं मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी। त्याच्यामध्ये आपण IR पाहिला, रमन पाहिला आणि इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी बघितले, बरोबर। आता न्यूक्लिअर केमिस्ट्री, आता हे तुम्हाला BScला सुद्धा TY BScला सुद्धा आहे, म्हणजे SYला तुम्हाला जे पण चॅप्टर असतील ते बघा आणि मार्क्सनुसार आपण जस्ट तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन पार्ट देणार आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण MScचं स्टार्टिंग करणार, ठीक आहे। म्हणजे हे पण तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। चला आता आपण स्टार्ट करूया। आता बघा तुम्हाला न्यूक्लिअर केमिस्ट्री, आता न्यूक्लिअर केमिस्ट्री ह्याच चॅप्टरमध्ये तुम्हाला नावावरून समजून जाते की याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा स्टडी करायचा आहे। न्यूक्लियस म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे न्यूक्लियसचा स्टडी करा, म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, फोटॉन वगैरे, मॉलिक्यूल, आयन्स वगैरे ह्याच गोष्टींचा यूज करायचा आहे, ठीक आहे। न्यूक्लिअरनं तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकतात की न्यूक्लिअर असणारे, न्यूट्रल असणारे काहीतरी असणार आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये रेडिएशन वगैरे ह्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, ओके। चला आता आपण स्टार्ट करूया। आता बघा जस्ट तुम्हाला 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की युनिट यूज इन द न्यूक्लिअर केमिस्ट्री। न्यूक्लिअर केमिस्ट्रीचं तुम्हाला युनिट विचारलं जाईल की कुठलं असतं, तर AMA। तुम्हाला हे मोस्ट ऑफ करून कशामध्ये विचारलं जाऊ शकतं, तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करतात ना तेव्हा विचारलं जाऊ शकतं। AMU म्हणजेच काय, ॲटॉमिक मास युनिट, ठीक आहे। याचा फुल फॉर्म आहे ॲटॉमिक मास युनिट। आता बघा तुम्ही हे कसं युनिट आहे, तुम्हाला न्यूक्लिअर केमिस्ट्री तुम्ही हा यूज करतात, ठीक आहे, ह्या युनिटचा यूज करतात। आता जस्ट मास म्हणजे जे पण मास पार्टिकल असतील, आता बघा जो पण दिला असेल तुम्हाला असतील, देन द ॲव्होगाड्रो नंबर ऑफ द पार्टिकल। आता बघा तुम्हाला जर 1 ग्रॅम दिलं असेल तर तुम्ही जस्ट म्हणजे तुम्ही ह्या युनिटचा यूज करणार आहे, ठीक आहे। सॉरी तुम्हाला दिसलंच नाही वाटतं, ठीक आहे, तुम्ही ह्या युनिटचा यूज करणार आहे, ओके। हेच दिलं आहे, मी तुम्हाला इथंच दाखवते। आता बघा आता AMU तुम्ही कुठल्या न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये यूज करणार आहे, AMU आणि एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होल्ट यूज करणार आहे, ठीक आहे। आता इलेक्ट्रॉनिक व्होल्ट तुमचं कसलं युनिट आहे, हे एनर्जीचं युनिट आहे। कसलं आहे, एनर्जीचं, बरोबर। आता एनर्जीचं युनिट आहे बघा 1 इलेक्ट्रॉनिक व्होल्ट म्हणजेच काय, 1.602 × 10⁻19 जूल, ओके। आता पण 1 जूल म्हणजे किती, 10⁻7 R, ठीक आहे। हे तुमचं तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचं जेवढं झालं आहे तेवढं आहे। आपण 1 जूलचं किती येते तुमचं 10⁻7, म्हणजे तुम्ही फक्त × 10⁻7 करणार, ठीक आहे। नंतर मग 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट तुम्ही म्हणजे हे काढताय तर तुम्हाला तुम्ही फक्त काय करणार आहे, 19 - 7 करणार, ठीक आहे। म्हणजे किती आला तुमचा 12, म्हणजे 1.0 म्हणजे 602 × 10⁻12 R, ठीक आहे। हे तुम्हाला म्हणजे हे जस्ट तुम्हाला 2 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं की कुठलं युनिट आहे आणि कसं ते एक्सप्लेन करायचं, ठीक आहे। आणि 1 किलोमीटर म्हणजे 10⁻3 इलेक्ट्रॉनिक व्होल्ट, ठीक आहे। 1 मेगा जर दिलं असेल तर 10⁻6, 1 गिगा दिलं असेल तर 10⁻9 EV, ठीक आहे। सॉरी तुम्हाला ह्या आवाजाचा त्रास होत असेल ना, ठीक आहे। फक्त तुम्हाला आता स्टडीवर लक्ष द्यायचं आहे। बघा आता तुम्ही हे इक्वेशन तुम्ही तर राईट डाऊन करू शकता, ठीक आहे, की तुम्हाला सांगितलं असेल किलोवॉट दिलं तर 10⁻3, जर मेगा दिलं असेल 6, गिगा दिलं असेल तर 9 आणि जस्ट तुम्ही फक्त इक्वेशन तुम्ही राईट डाऊन करू शकता, ठीक आहे। आता बघा अमाऊंट ऑफ द म्हणजे न्यूक्लिअर केमिस्ट्री कशाने एक्सप्रेस करता तुम्ही, मोलने। आता मोल म्हणजे काय, तुम्ही अमाऊंट ऑफ द सबस्टन्स कशाने न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये एक्सप्रेस करतायत, मोलने। आता मोल म्हणजेच काय की तुमचं जे पण अमाऊंट ऑफ द म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळे पार्ट कसले असल्याने प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे तुम्ही जे पण करणार आता मिलीमोल्स, मायक्रोमोल्समध्ये तुम्हाला जे विचारलं जाणार त्याला तुम्ही म्हणजे हे सांगतात, ठीक आहे। दॅट इज अमाऊंट कंटेन द ॲव्होगाड्रो नंबर ऑफ द गिवन पार्टिकल पेसिस। मग त्याच्यामध्ये कुठले येऊ शकतात, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, आयन्स, मॉलिक्यूल आणि फोटॉन, ठीक आहे। आता बघा 1 जस्ट तुम्हाला दिलं असेल इक्वेशनमध्ये की 1 म्हणजे तुम्हाला जस्ट मिलीमोल दिलं असेल तर म्हणजे 10⁻3 मोल्स आणि मायक्रोमोल्स विचारला असेल तर 10⁻6 मोल्स, ठीक आहे। आता बघा याच्यामध्ये काय होतं की द न्यूक्लियस अँड आउटर स्पियर, ठीक आहे। एकदम छोटा पार्ट आहे हा, खूप आणि इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी तुम्हाला ही जस्ट इंट्रोडक्शन पार्ट तुम्हाला माहिती पाहिजे की काय काय विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे। आता बघा यांनी सांगितलं की ॲटम कॉन्स्टिट्यूट ऑफ, आता जो पण ॲटम दिला असेल न्यूक्लियस इट वॉज कंपोज ऑफ द प्रोटॉन आणि न्यूट्रॉनने बनलेलं असतं, हे तर सर्वांना माहिती आहे, बरोबर की नाही। म्हणजे तुम्हाला जे दिलेलं आहे की ॲटम कुठला तरी ॲटम दिला असेल
ठीक आहे, जो पण ॲटम दिला असेल तो. हे कशाने होते की प्रोटॉन आणि कशाने होतात, न्यूट्रॉनने होतात. हे तर सर्वांना माहिती प्रोटॉन न्यूट्रॉनने होतात, बरोबर आहे की नाही. या आउटर स्पिअरमध्ये असतात एखादा ॲटम, जो पण ॲटम दिलेला असेल तो, बरोबर की नाही. नंतर मग तुम्ही काय म्हणणार की द प्रोटॉन आर कॅरी इन द पॉझिटिव्ह, म्हणजे atom consist of the nucleus which is the composed of the proton and neutron, while electron are stored in म्हणजे outer sphere. The proton carry in positive charge of the same magnitude as the proton electron. The number of proton of the number of electron are equal. The atom consisting of the प्रोटॉन. आता बघा तुम्ही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कशाने दाखवणार आहे, कशाने हे करतात तुम्ही मेजर कशाने करतात की प्रोटॉन तुम्ही झेडने दाखवतात. ठीक आहे, constituting the atom constituting of the Z proton contain Z electron. ठीक आहे, आणि न्यूट्रॉन यांनी दाखवतात, बरोबर की नाही. हेल्थ द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. द चार्ज ऑफ द न्यूक्लियस इज ई, म्हणजे काय प्लस आणि मायनस चार्ज तुम्ही आधीच म्हटले. प्लस म्हणजेच काय तुमचा जो प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन जो पण काय असणार आहे, आणि हा इलेक्ट्रॉनिक चार्ज असतो. ई म्हणजेच काय इलेक्ट्रॉनिक चार्ज. ठीक आहे, दॅट ऑन द आउटर स्पिअर. आणि मायनस झेडी म्हणजे काय तुमचा मायनस चार्जमध्ये जो पण असेल तो. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक चार्ज. आता तुम्ही जसं मास नंबर म्हणून तुम्हाला एक टॉपिक असणार आहे, 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मास नंबर म्हणजे काय. ठीक आहे, आता मास नंबर म्हणजेच काय की तुमचे जर नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन मेकिंग द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम इट इज कॉल्ड ॲज द मास नंबर. ए तुम्ही याला काय दाखवता, तुम्ही मास नंबर दाखवतात. ठीक आहे, हा तुमचा प्रोटॉन आणि तुमच्याकडे न्यूट्रॉन असणार आहे. नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन, त्यालाच तुम्ही काय म्हणतात मास नंबर. मेकिंग द न्यूक्लियस म्हणजे जे पण तुम्हाला ठरतात ते. ठीक आहे, ॲटॉमिक न्यूक्लियस विदाउट आउटर स्पिअर इट इज नोन ॲज द न्यूक्लियाइड्स. इट इज द रिप्रेझेंट ॲज द जे पण दिला असेल, जो पण ॲटम दिला असेल तो. आणि मास नंबर आणि झेड म्हणजेच काय तुमचं जे पण तुमचे प्रोटॉन न्यूट्रॉन जे काय दिले असतील ते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता फॉस्फरस दिला आहे, त्याचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेवढा ॲटॉमिक नंबर असतो त्याचा डबल काय असतो, मास नंबर असतो. म्हणजे तुम्हाला इझिली तर काउंट करता येईल, बरोबर की नाही. आता तुम्हाला जर नंबर ऑफ काय दिलेलं आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दिले आहेत, म्हणजे तुमचं जस्ट झेड म्हणजेच काय 15 आला तुमचा जे पण प्रोटॉन न्यूट्रॉन पण 15 आला, आणि जस्ट तुमचा जो मास नंबर आहे तो 30 आला, म्हणजे एने डिनोट करतात तुम्ही, बरोबर की नाही. आता बघा याची क्लासिफिकेशन 2 टाईप ऑफ द क्लासिफिकेशन पडतात. मग आता मग याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कुठले याच्यामध्ये बघा तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील की आयसोबार, आयसोटोप, आयसोमॉर्स जे पण असतील ते तुम्हाला याच्यात बघा. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ द न्यूक्लियाइडमध्ये कुठले क्लासिफिकेशन पडतात, 2 टाईप ऑफ द क्लासिफिकेशन पडतात. त्याच्यामधला फर्स्ट क्लासिफिकेशन म्हणजेच काय बेस ऑन द नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस. ठीक आहे, आधी तो पॉईंट बघून घेऊयात आपण की नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस. आता काय सांगितलं बेस. आता बघा याच्यामध्ये जो पण तुम्हाला सांगितला तो क्लासिफिकेशन बेस ऑन द नंबर ऑफ प्रोटॉन नंबर ऑफ न्यूट्रॉन ऑफ द न्यूक्लियाइड्स. आता फर्स्ट तुम्ही म्हणणार आहे की आयसोटोप. ठीक आहे, आता आयसोटोप म्हणजे काय की तुमचा एक मिनटं मी तुम्हाला इथंच राईट डाऊन करून दाखवते. ठीक आहे, आता आयसोटोप म्हणजेच काय तुम्ही एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक्झाम्पलवरनं लगेच लक्षात येईल. ठीक आहे, आता आयसोटोप म्हणजे काय सांगितलं त्यांनी की जो पण न्यूक्लियस असणार, जो पण असणार आहे तुमचा, मी फॉर एक्झाम्पल लिहून घेते. आता बघा याच्यामध्ये सर्व काय तुमच्याकडे या आयसोटोपमध्ये काय सांगितलं की तुमचा जो न्यूक्लियस आहे तो सेम इलिमेंट असणार आहे. काय हायड्रोजन 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 सेम इलिमेंट आहे, बरोबर. आणि याची सेम प्रोटॉन नंबर आहे, फक्त डिफरंट काय त्याचा मास नंबर आहे. ठीक आहे, यालाच तुम्ही काय म्हणतात आयसोटोप म्हणतात. ठीक आहे, आता हायड्रोजन घेतला तर तुम्ही सोडियम पण घेतला की सोडियमचा जर घेतला तर तुम्ही 11 ॲटॉमिक नंबर आणि याचा जसं मास नंबर बघायला घेतो 22 येतो, एक 23 येतो, बरोबर ना. त्यांचे मास नंबर काय असणार आहे डिफरंट असणार आहे. काय सांगितलं मी तुम्हाला मास नंबर डिफरंट असणार आहे. तुम्ही त्याची कशाने डिनोट करतात, एने डिनोट करतात. आणि जो तुमचावाला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असणार आहे ते एक झेडने आणि एक एन ने जसं असं डिनोट करतात, बरोबर की नाही. आता बघा आयसोटोप म्हणजे काय की तुमचा जो न्यूक्लियस आहे सेम इलिमेंट आहे, तुम्ही हा एकच इलिमेंट घेतला आहे, जो पण घेतला तो एकच इलिमेंट घेतला आहे. फक्त याच्यामध्ये डिफरंट काय होतं की तुमचा जो प्रोटॉन नंबर आहे आणि मास नंबर जे आहे ते फक्त डिफरंट आहे. मास नंबरमध्ये डिफरंट आहे, बरोबर. आणि तुमचे हे जे प्रोटॉन नंबर आहे ते काय आहे, प्रोटॉन नंबर काय आहे सेम आहे. सॉरी, तुमचा प्रोटॉन नंबर काय आहे सेम आहे, जस्ट तुम्हाला फक्त इथे डिफरंट कशामध्ये मास नंबरमध्ये, बरोबर. हे तुमचे मास नंबर आहेत हे थोडं डिफरंट आहे. ठीक आहे, यालाच तुम्ही काय म्हणतात आयसोटोप म्हणतात.
ठीक आहे. आता बघा यांचीवाली पिरियोडिक टेबलमध्ये काय असणार आहे की तुमची जी पण असणार पिरियोडिक टेबलमध्ये तो एकाच इथं असणार आहे. आता सोडियम दिला आहे तर सोडियम तुमचा जो असणार आहे तो एकच तुमच्या जी पण पोझिशन असणार ती सेम असणार आहे. ठीक आहे. याची केमिकल प्रॉपर्टीज आणि जे पण इलेमेंटच्या ज्या पण प्रॉपर्टीज असणार त्या सेम असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये काय डिफिकल्ट होतं आहे, आता जर हे सेम आयसोटोप आहेत, आता बघा तुम्ही जर एकत्र कुठल्या तरी वस्तू टाकून दिल्या, ठीक आहे, सगळे सेम आहेत बरोबर. आता हे सोडियम मॉलिक्यूल जे पण असतात ते सगळे तुम्ही एका बॉक्समध्ये टाकून दिले सपोज, तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्हाला वेगळे करायचे असतील ते इझिली सेपरेट होतील का? नाही होणार, कारण की हे सगळे सेम असतील. पण याच्यासाठी हे सेपरेट करण्यासाठी एक तुमच्या फिजिकल मेथड असतात. आता बघा तुम्ही क्रोमॅटोग्राफ तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करणार तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल, त्याच्याने तुम्ही याला सेपरेट करू शकतात. ठीक आहे, कारण की सेम असणार तर सेम तुम्ही सेपरेट करू शकतात का? इझिली नाही करू शकत. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करणार, ज्या फिजिकल मेथड वेगवेगळ्या प्रकारच्या त्या तुम्ही काय करणार आहे, त्याच्याने तुम्ही ते सेपरेट करू शकता. ठीक आहे, यालाच तुम्ही आयसोटोप म्हणता. फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुमचा जो हा न्यूक्लियस जो फक्त सेम असणार आहे, फक्त त्याच्याला जो तुमचा जो काय म्हणता ॲटॉमिक नंबर असणार आहे तो सेम असणार आणि तुमचे जे मास नंबर असणार आहे ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. यालाच तुम्ही आयसोटोप म्हणता. ठीक आहे. आता सेकंड असणार आहे तुमचा आयसोबार. आता आयसोबार वरूनच तुम्ही लक्षात ठेवा आयसोबार. आता बघा एखादा बार तुम्ही जसं याच्यावरून लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सिंपल ट्रिक सांगते की तुम्ही बार असं जस्ट डिनोट करता. ठीक आहे, बार म्हणजेच काय आला मग तुमचं इथं तुमचा जो पण मास नंबर असणार, मास नंबर म्हणजे जस्ट तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगते मी. ठीक आहे, तुम्ही फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की आयसोबार तुम्हाला जस्ट मी आधी डेफिनेशन सांगते की तुमचा जो न्यूक्लियस असणार आहे, जो पण न्यूक्लियस असणार आहे, जो पण कुठला पण ग्रुप असणार आहे त्याचा जवळचा ग्रुप. आता एखादा कुठला तरी घ्या तुम्ही, एखादा न्यूक्लियस ए घेतला सपोज आणि त्याच्या जवळचा ग्रुप असणार आहे बी असणार आहे. ठीक आहे, आता यांची काय असणार आहे, तुमची इलेमेंट आहे सेम मास नंबर असणार आहे, पण यांची काय असणार आहे, मास नंबर काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, पण डिफरंट काय असणार आहे याचे, प्रोटॉन नंबर असणार आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन कशाने डिनोट करता मग झेडने आणि प्लस न्यूट्रॉन. हे काय असणार आहे तुमच्यावाले काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ठीक आहे, मास नंबर तर सेम असणार हे दोघांचे. इथं बी ए न घेता तुमचा कुठला तरी घ्या, कुठला तरी म्हणजे जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल देते आता. ठीक आहे, तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता बघा हायड्रोजन घेतला, हायड्रोजनचा जवळ कुठला आहे, हेलियम आहे बरोबर की नाही. यांचा जो आहे तुमचावाला जो दिलेला आहे आता त्याच्यावाले जे मास नंबर आहे बरोबर की नाही, मास नंबर एवढाच येतो ना. आता हायड्रोजनचा 1 आहे सगळ्यांना माहिती आहे बरोबर, पण याचा जो तुम्ही मास नंबर काढायला गेला तर 3 आहे आणि हेलियमचा 2 आहे आणि जसं मास नंबर काढायला गेला 3 आहे बरोबर की नाही. आता बघा ह्या जो न्यूक्लिया आहे त्याचा नेबरिंग ग्रुप कुठला आहे, हेलियम आहे. हा दुसरा आला की नाही. आता तुम्ही कार्बनजवळ नायट्रोजन घ्या, नायट्रोजन म्हणजे यांची काय आले, यांचे जे डिफरंट काय असणार आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नंबर असणार आहे. हा कार्बन 6 आहे, इथं हा कॉमा दिला आहे मी. ठीक आहे, कार्बन 6 7. ठीक आहे, नायट्रोजन 7. तुमचे डिफरंट काय असणार आहे, फक्त इथं मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नंबर डिफरंट असणार आहे. हा तुमचाला प्रोटॉन डिफरंट असणार आहे कशापेक्षा, हा जो तुमचा जो पण मास नंबर आहे तो. ठीक आहे, म्हणजे निबोरिंग ग्रुपचे सेम मास नंबर असणार आहे पण डिफरंट काय असणार आहे, तुमचा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नंबर असणार आहे. ठीक आहे, यालाच तुम्ही काय म्हणतात, आयसोबार्स म्हणतात. काय म्हणतात तुम्ही, आयसोबार. ठीक आहे, आयसोबार म्हणतात. ओके, इथपर्यंत आय थिंक तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, आता बघा जसं आता तुम्ही याच्यावर तुम्हाला इझिली लक्षात येऊन गेलं असेल. आता बघा पुढचा टॉपिक सांगितला आहे त्यांनी, तुम्ही डेफिनेशन बघू शकता, तुम्हाला स्टडीला असेलच. ओके, आता बघा सम टाइम द व्हॅल्यू ऑफ द झेड अँड एन different by one from to another. It is the isobaric nuclei. It is the interchange disposition. It is nuclear called the mirror nuclei. बघा तुम्हाला जर दिसतंय मिरर न्यूक्लिया म्हणजे तुमचे जे मास नंबर आहेत बघा ते मिररवर सेम दिसत आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणता, मिरर न्यूक्लिया म्हणतात. ठीक आहे, आता आयसोटोन हा एक तुमचा एक टॉपिक आहे. ठीक आहे, हे सगळे 2 मार्क्सला विचारले जातात तुम्हाला. ठीक आहे, डेफिनेशनमध्ये विचारलं जाऊ शकतं. न्यूक्लिया हॅव्हिंग द सेम न्यूट्रॉन नंबर बट डिफरंट प्रोटॉन आणि मास नंबर सांगितले त्यांनी. काय सांगितले, आयसोटोन्स. म्हणजे एवढं लक्षात ठेवा तुम्ही आयसोटोनमध्ये की तुमचा जो न्यूक्लिया आहे त्याच्यामध्ये तुमचा सेम न्यूट्रॉन नंबर आहे आणि म्हणजे तुमचा जो न्यूक्लिया हॅव्हिंग द सेम न्यूट्रॉन नंबर बट डिफरंट काय असणार आहे, प्रोटॉन आणि मास नंबर काय असणार आहे, डिफरंट आहे. जस्ट एक्झाम्पल बघू शकता तुम्ही, कार्बन आणि नायट्रोजन. आता मगाशी जे एक्झाम्पल बघितलं फक्त त्याच्यामध्ये काय असणार आहे तुमच्याले की जे पण तुमचे प्रोटॉन आणि मास नंबर जे असणार आहे ते डिफरंट असणार आहे. ठीक आहे, न्यूट्रॉन जी काय व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, फक्त डिफरंट बिटवीन द प्रोटॉन आणि मास नंबर असणार. ओके, तुम्हाला जस्ट एक्झाम्पल दिलं आहे. आता आयसोमर्स म्हणजे काय, द न्यूक्लिया हॅव्हिंग द सेम प्रोटॉन नंबर, सेम न्यूट्रॉन नंबर
आणि हेन्स सेम मास नंबर. म्हणजे याच्यामध्ये आयसोमर्समध्ये तुम्हाला सगळे सेम असणार आहे. म्हणजे तुमचे प्रोटॉन असो, न्यूट्रॉन असो किंवा मास नंबर असो, हे सेम असणार आहे. फक्त डिफरंट काय असणार आहे, त्यांची एनर्जी स्टेट असणार आहे ती डिफरंट असणार आहे. ठीक आहे. आता बघा, अनस्टेबल जे न्यूक्लियस असतात त्यांची हायर एनर्जी असते. म्हणजे काय सांगता तुम्ही, मेटास्टेबल म्हणतात. आणि ते कशाने डिनोट करता तुम्ही, जस्ट एमने डिनोट करतात. बरोबर. आता बघा, कोबाल्ट घेतला आहे तुम्ही. ठीक आहे. कोबाल्टचं बघा, तुम्हाला जर 60 एम म्हणजे तुम्हाला एमने डिनोट करणार आहे. ठीक आहे. जे पण तुमचे असणार आहे अनस्टेबल ते तुम्ही सांगताय. ठीक आहे. त्याला आयसोमर म्हणतात. तुमचे काय असणार आहे की सेम प्रोटॉन, मास नंबर आणि न्यूट्रॉन नंबर सेम आहेत तुमच्यावाले. ठीक आहे. फक्त तुमच्यावाले काय म्हणताय तुम्ही, एनर्जी स्टेट काय आहे ती जस्ट डिफरंट असणार आहे. ओके. एवढंच दिलं आहे. ठीक आहे. आणि आता बघा, एक तुमचं इम्पॉर्टंट जनरली हे कशामध्ये होतं की इमिट द गॅमा रे रीच टू द ग्राउंड स्टेट द मेटास्टेबल आयसोमर्स आर द रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय, जस्ट तुम्ही फक्त त्याला जस्ट बंबार्डमेंट वगैरे म्हणतो ना आपण. जेव्हा पुढे बघणार शिकायला आहे तुम्हाला पुढे, तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा. ओके. आता बघा, पुढचा टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ द न्यूक्लाइड्स ऑन द बेसिस ऑफ द स्टेबिलिटी. आता स्टेबिलिटीमध्ये तुम्ही काय सांगा, एक स्टेबल न्यूक्लियर असतात आणि अनस्टेबल न्यूक्लियर. बरोबर आहे. सगळ्या ठिकाणी हेच असतं की स्टेबल आणि कुठले असतात, अनस्टेबल न्यूक्लियर असतात. बरोबर की नाही. आता स्टेबल न्यूक्लियर म्हणजे काय की न्यूक्लियर हॅज द परमनंटली स्टेबल असतात. प्रोटॉन न्यूट्रॉन कंटेंट दिस इज द न्यूक्लियर रिमेन्स अनचेंज. द स्टेबल न्यूक्लियस बिकम अनस्टेबल व्हेन इट इज द बंबार्डमेंट बाय हाय एनर्जी पार्टिकल अंडर द स्पेसिफिक कंडिशन. आता बघा, ऑक्सिजनचा दिला आहे तुम्हाला. जस्ट फक्त तुम्हाला जे मास नंबर दिलेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नंबर दिलेत बघा, ते सेम आहेत. आणि तुमचे जे मास नंबर आहेत त्याच्यामध्ये थोडेसे डिफरंट आहेत. बरोबर की नाही. आता हे स्टेबल न्यूक्लियर आहेत. आता स्टेबल न्यूक्लियरमध्ये काय होतं की तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणजे अनस्टेबिलिटी द बंबार्डमेंट, जेव्हा हाय एनर्जीची बंबार्डमेंट करणार तेव्हा तुम्हाला काय म्हणणार आहे, म्हणजे तुम्हाला जस्ट आता आपल्या याच्यामध्ये इन्व्हायरमेंटमध्ये किती हे आहेत, अबाउट 274 न्यूक्लियर आर द इज ॲट द स्टेबल सांगितलं त्यांनी. ठीक आहे. तर न्यूक्लियर द प्रेमनंट, आता जसं एक्झाम्पल दिले आहेत त्यांनी, एक्झाम्पल म्हणून तुम्हाला येईल लक्षात येईल. ठीक आहे. आता अनस्टेबल न्यूक्लियर म्हणजे काय, द न्यूक्लियर आर strictly unstable and continuously emit the radiation. The proton and neutron of this nuclei change continuously with time, therefore the transport to the nuclei. ओके. द अनस्टेबल न्यूक्लियर ऑल्सो नोन ॲज, तुम्हीच त्याला काय म्हणतात, जे अनस्टेबल न्यूक्लियर त्यांना काय म्हणतात, रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियर म्हणतात. तुम्ही आधीच म्हटलेलं आहे की अनस्टेबल म्हणजेच काय की जे नेहमी म्हणजे कंटिन्युअसली इमिट रेडिएशन होतं. अनस्टेबल असतात ते. ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ द न्यूक्लियस द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन ऑफ द ओल्ड न्यूक्लियस आर द आयदर रिचेंज ऑर लॉस. द रेडिएशन इमिट बाय द अनस्टेबल न्यूक्लियर कन्सिस्ट ऑफ द अल्फा, बीटा आणि गामा रेडिएशन. ठीक आहे. आता जसं एक्झाम्पल बघणार तुम्ही. आता मॅनमेड पण असतात आणि जे नॅचरली असतात ते पण दिलेले आहेत तुम्हाला इथं. ठीक आहे. देर आर द अबाउट 2000 न्यूक्लियर विच इज द रेडिओ इन दिस लार्ज नंबर ऑफ द न्यूक्लियर आर द मॅनमेड. ठीक आहे. आता जो तो नॅचरली हे ऑकरिंग आहे, नॅचरली ऑकरिंग इथे, आणि हे जे ते आर्टिफिशियली प्रिपेअर केले गेलेले आहेत. ठीक आहे. कार्बन, युरेनियम, सोडियम वगैरे जे पण आहेत ते. ठीक आहे. आणि हे आर्टिफिशियल आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला. आता पुढच्या टॉपिकला आपण बघणार आहे जसं रेडिओ ॲक्टिव्ह आणि त्याचे जसं युनिट वगैरे बघणार, काही कुठल्या याच्यामध्ये काय होतं. ठीक आहे. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ म्हणजे तुम्हाला इझी लक्षात. तुम्हाला जर बेसिक माहिती असेल तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे. तर थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्हाला काही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण सांगू शकता. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.